नाही नाही नाही, आपल्याला नाही शिकवायचं. अरे अंगठा मारत असली ना तरी धंद्यात क्लिअर असतं आपलं. काय 2 दिवसाच्या आत काम झालं पाहिजे, नाही तर भर बाजारातून उचलून आणेन. लक्षात ठेवायचं. काय ठेवा फोन. ही माणसं यांना लय वाटतं की मला कसं बनविता येईल. नाही नाही, सरपंच तुम्ही, तुम्हाला फसवण्याचा कोण कायला विचार करण. काही महाभाग असतात ना, त्या फसविणाऱ्या लोकांना ना असं वाटतं पळू पळू हाणलं पाहिजे, नाही का. हा, आता व्यवसाय एवढा डेंजर आहे, पण फसवा फसवी नाही बर का. धमक्या देते पण लबाडी नाही अजिबात. माझ्यासारखंच की. त्यामुळेच तर तुमच्यावर भागीदारी करायचा विचार केला. पण बाकी काय बी म्हणा, तुम्ही निर्णय लय भारी घेतला वा. इंग्लंडच्या राणीला कौतुक. त्या म्हणल्या काय सरपंच बाई भारी वा, म्हणजे उधारीचा पैसा डायरेक्ट धंद्यात वळविला आणि जादाचा नफा मिळून राहिल्यात. आता माझं काय आहे त्यात, सगळं तेच आहे. आता नशिबानं जुळून आलं आणि कल्याण झालं. हा बरं, आता ह्या कागदावर एकदा अंगठा मारला की आपला व्यवहार पक्का होऊन जाईल. डावा अंगठा डावा. डावा इसरलीच. ते इंग्लिश वाचून जरा. तिकडे इकडे इकडे इकडे. काय झालं? लाविते मी अंगठा, पण नंतर लाविते. नंतर? बरोबर. नाही डील पक्की आहे ना आपली. तसं इंग्लंडच्या राणींना सांगायचंय ना. हो, तुम्ही त्याची काळजी करू नका ना. राय का, ही जे आपलं काही चाललंय ना ते कोणाला सांगू नका. कसं आहे, इंटरनॅशनल बिझनेस डील आहे ना, त्यात लय मोठी सिक्रेट ठेवायला लागते. म्हणजे इकडच्या कानाचं तिकडच्या कानाला कळलं आणि हे जर का राणीबाईंना कळलं, डील कॅन्सल होईल ना. हो, त्याची काळजी करू नका हो मदनराव. अहो, द्रुपदाबाई उजवा पाय आधी टाकल का डावा हेच लोकांना कळत नाही. हे कधी कळायचं? ते आहेच ते. बर, अंगठा लावला की कळवा. हा, चलन. चला येतो. बिझनेस पार्टनर. या या. हा. मदनराव कसे आहेत? मस्त. जाहिरात कधी येणार आहे? काम चालू आहे त्याचं. हा, तेवढं इंग्लंडच्या राणीला सांगितलं ना आपल्या कामाचं. जाहिरात आल्यावर बघणारच आहे. हा, ते तर आहे म्हणा. चला बरं. येतो. आव, काऊन एवढी घाई करू राहिले? तुमची पत्रिका तरी दाखवा राव एकदा. पत्रिकेची काही गरज नाहीये. विश्वास नाही होय मायावर. विश्वास असल्याशिवाय काय गुरुजी. पण नको. थांबा, तुमचा विश्वासच बसला पाहिजे आता. मदनराव, सांभाळून बरं. काळ कठीण आहे. आर्थिक अडचणी तोंड वर काढू राहिल्यात. सावरा स्वतःला, नाही तर खड्ड्यात जाणार हे नक्की आहे. हो, तुमची ग्रह दशाच सांगती लय बिथरलेली आहे. शांती करावं लागेल. काळाची ग्रहाची चिंता नका करू तुम्ही. काळ आणि ग्रह आहे ना असं खिशात गुंडाळून ठेवतो मी. चला
हा ऐका तर खरं. ऐकलं की गुरुजी, घरी जावं लागन, घरची वाट बघते ना. चला मदनराव भेटू नंतर. हे बघा, राजकुमारी जी आले नाही अजून? नाही आल्यात. काय कमाले बाई त्यांची, भर बाजारात गेलेत. पण आता बाजार कसा करतील काय माहित. काजू राजकुमारी जी, काय भारी बाजार आणला बेटे तुम्ही. व्हॉट डू बियाजी? आजी, बाजार आणला होता त्यांनी, पण पैसे कमी आणले हो. काजू, what happened? You look sad. वो ये कम आए ना, ये कम आए. You meant to say I have spent more money on the things you asked me to buy. More money? हाँ, यशेश. Oh God! People have fooled me. Kajol, you come with me. राजकुमारी जी, कुठं? हाँ, Kajol, I want to teach them lesson. So you come with me. काय म्हणल्या? Kajol, I want to fight with them. So you come with me. बाई, राजकुमारी जी चिडल्या वाटतं फसवलं म्हणून. बरोबर आहे, जा तुम्ही आणि एकेकाला चांगले टोले हाणून ये. हा, Yes, Dubiaji. If they don't listen me, I'll kill them. Come. लई दिवसांनी आठवण काढली. नाही, आम्हाला आठवण येतच असते समध्यांची, पण तुम्हाला तर माहितच आहे माझा स्वभाव. काम असल्याशिवाय घराची पायरी चढता येत नाही. हा बरोबर आहे. कामाचं बोलायचं का आता? हा त्याच्यासाठी तर आलोय मी. एक नवीन डील पक्की करायची होती. डील? कसली डील? गुरुजी, द्रुपदबाई जे काय करते ना, ते ह्या कानाचं त्या कानाला पट्ट्या लागत नाही. हो, बोला तुम्ही. काम तसं तगडे. वाळूच्या व्यवसायातला वर्षातला पैसा 3 महिन्यात हातात पडेल. तर त्याच्यासाठी तुमची मदत हवी होती. हा, ही डील करू का नको? तुमच्या पैशांचा विचार करू नका, ते पडतील टेबलावर बरोबर. हा. वाईट वाटून घेऊ नका बर का. तुम्ही सांगायचं काम करा गुरुजी, वाटण्याचं माझ्याकडे सोडा. काय आहे, एवढ्यात कोणता नवीन व्यवसाय सुरू करू नका, महागात पडन. एक तर तुमचे ग्रह चांगले नाही आहेत, तुमची फसवणूक होईल, नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान तरी व्हायला बसलंय. आणि सध्या बाजारात मंदी आलेली आहे, त्याच्यामुळं आताच काही नको. नाही, मला पण असं वाटलं होतं. हा म्हणजे माझ्या मनात पण शंकेची गोम गळवळली होतीच. हा, तुमचे ग्रहच तसे आहेत. चला या मग आता. हो. येऊ का? आ,
येतो मग. या या. हे देवाला नेतो. देवासमोर ठेवता येईल हे का नाही? न्या. हा. येतो मग. या. हा येतो. येतो बर का. नशीब बरं आहे आपलं, नाहीतर राजकुमारी संघ भागीदारी करण्याच्या नादात मोठाच खड्डा पडला असता. काजल, this man fooled me. तुम्ही फसवलं राजकुमारीजींना. नाही हो, आम्ही काला करू? हा, काजल, I took this at 300 rupees. दादा आता तुम्हीच बोला, पटतंय का हे? अहो बाहेरची माणसं आपल्याकडे येतात, मग आपण त्यांच्याशी असं खोटं नाही वागायला पाहिजे ना. अहो ताई ते कष्ट न कमविता ना, मग असं खोटं वागून फसून घ्यायची लाचारी कायला करतात? Kajol, this man and that lady cheated on me. पाहिलं ना, त्यांना कळलं तर किती चिडल्या त्या. अहो दादा उगा का आला? मी दररोज तुमच्याकडनं भाजी घेते ना, मग तुम्ही हे असं केल्यावर कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे सांगा बरं? अहो इंग्लंडच्या राजकुमारी आहेत त्या, आणि त्यांना तुम्ही फसवलं म्हणजे इंग्लंडची राणी तुम्हाला फासावर दिला बघा राहणार नाही आता. अहो ताई चूक झाली, पुन्हा नाही करणार. मी पैसे देतो ना परत. हा, It means you fooled me? How dare you? You look innocent by face. You tell him. शांत व्हा, शांत व्हा. अहो ताई त्या फाशी द्यायचं काही बोलले नाही ना? नाही नाही, पण लय चिडल्यात त्या. राजकुमारीची चूक झाली, परत असं नाही करणार. You better understand. That's good. Now go to this person. Let's go. This cheater. माफ करा ताईसाहेब, माफ करा ताईसाहेब, पण तेवढं फाशीचं हं? माफ करा. This lady. This cheater. काकी तुम्ही पण असं फसवलं बरं नाही बरं का. आता असं नाही होणार, आता माफ करा बरं का यावेळेस. Now this cheater. Let's go. You liar. काका तुम्ही पण किती पैसे घेतले भाजीचे? ताई चूक झाली माझी, पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडनं. आता बरोबर आहे, बरोबर आहे. That's good. I can never tolerate fraud person. फ्रॉड त्याचं काय? What? काही नाही काही नाही, जाऊ द्या, यांनाच विचारेल. खरं तर ना माणूस पाहिजे तर ह्यांच्यासारखा काडीचा घोटाळा करत नाही का कोणाला फसवित नाही. द्या ना द्या द्या. चलो चलो घर चलो. राजकुमारीजी, अहो काय करताय? Kajol, why you shy? I just wanna record video. काय म्हणल्या? Kajol, relax. Don't be silly. हा शिवतेच ना, पण तुम्ही ते नका ना करू. What? वो ये शिवून राहिले.
Why are you stitching when you can buy easily? राजकुमारीजी जरा असं उलगडून बोलत जा ना हो. समजा असं डोक्यावरून जातं, काहीच कळत नाही. Okay. Kajal, why you stitching when we can buy easily? हा हे आपण बाहेरून विकत आणू शकतो असं म्हणताय वय. हा अहो ये साडी वापरली ना, मग जुनी हो गई का आपण तिला ना असं बाजूला टाकून देतो आणि मग दुसरी साडी नवीन घेतो आणि मग ती परत जुनी होऊन जाते आणि मग ती वापरतच नाही ना. आणि मग असंच आहे ना, नव्या जुन्या वस्तूचा खेळ चालूच राहतो. पण मग ह्या जुन्या साडीमध्ये ना आजीची आईची माया बसलेली असती आणि ती कुठं जुनी होती का, नवीनच राहते. Kajal, anyone who understands Marathi can definitely fall in love with you as I do. I can't understand your words, but I can feel your affection, passion. तुम्हाला बी आवडली ना, मग तुम्हाला बी बनवून देते. आता नाही, ह्यांना द्यायची, ह्यांना. Oh, it's for your husband then. राजकुमारजी या ना, तुम्हाला बी शिकवते. या ते नको ना, ते बाजूला ठेवा ना. या मी तुम्हाला शिकवते. बस इथं. अरे तारा काय मग उडी आणायला जमत नाही. काम झालं वाटते. शाबास, याला आणते उडी. गोप्या मदन आहे मी, रुपादाबाईला असं गुंडळलं, कोणाला काही कळलं पण नाही. याच्या मी आला. अरे पण हे असं कवर चालणार आहे. आता आयुष्यभर लोकांना गांडवायचं ते गोप्या, ते विचारूच नको. धुरपदाबाई, सरपंच धुरपदाबाई लावला का नाही अंगठा? नाही जमायचं गड्या. काय काय झालं? नाही काही झालं नाही, पण आपल्यातली भागीदारी काही जमायची नाही. एक काम करा, तुम्ही ते पैशांचं बघा जरा. अहो 3 महिन्यात पैशाचा पाऊस पडला असता. अहो मदनराव, आमचा दुष्काळच बरा आहे. उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघते. हा, पैसे आणून टेकवा, कारण आम्हाला तुमच्यावर काही टेकवायचा विचार नाहीये. नाहीतर तुम्हाला तर माहितच आहे आमचं कसं आहे ते. हा किंवा पण काय झालं रे? मला मारतोय. मी काय केलं? मी काय केलं? रुपादाबाईचा फोन आला होता. उद्यापर्यंतची वेळ दिलीये, पैसे नाही दिले ना तर गाडी घेऊन म्हणते. आता मग बॉम्बला, आता काही कर नाही. आता तुला कोण वाचू शकत नाही बघ. आता संपलं समजा मदत. मी तर तुला म्हणलं होतं ना, गमगुमान आपण पैसे देऊन टाकू म्हणून. काय नाही तर दुर्पदाबाईच्या नादी लागायचं. आता उद्या दारात आली तर काय म्हणन ती? आईला जर नानांना कळलं ना तर लय अवघड होईल मदन. आईला
सगळ्या गावात कराय बसली ती. हो नानाची इज्जत बी नाही राहायची. आता लय कठीण झालं राव. अरे पण तुला काय गरज होती होय? अरे काहीतरी बोल ना. आईला आता लय अवघड होईल. हो